तरी त्याच्यात खर्च नसतो, खर्च असतो तो बाकी भपक्याचा. हा करेक्ट. मनापासून आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या माणसांचे आशीर्वाद तर असतात गरजेचे, पण ती माणसं खरंच आपल्या आयुष्यात 100 या पटीने असतात का? नसतात. ती हातावर मोजण्या एवढी असतात. सो त्यांच्या साक्षीने, देवाब्राह्मणाच्या साक्षीने छान करा वैदिक. तुमच्या संसारात अडचण निर्माण झाल्यानंतर जी धावून येणार आहेत त्या तेवढ्या लोकांना बोलवा. मला लग्न किती छान करायचंय ह्याच्यापेक्षा बाबांनो जोडीदार पारखून घ्या, तो महत्वाचा आहे. त्यामुळे लग्नासाठी काय टिप देऊ, आणि कष्टाचे पैसे आहेत तुमचे, नाही तर तुमच्या आई वडिलांचे, आणि काळ काही सांगून येत नाही. त्यामुळे सुबोधदादा बोलला ते इतकं खरं आहे ना, की जे तुमच्या गरजेला, तुमच्या अडीअडचणीला एका फोनवर तुमच्यासाठी येणार आहेत ना, त्या माणसांना बोलवा आणि लग्न करा. ह्याच्या पलीकडे तो सोहळा आणि सगळ्यांना सांगायची काहीही गरज नाहीये. तुमच्या माणसांबरोबर तुमचा असा तो, हे आपण प्रायव्हेट लाईफ म्हणतो ना आपलं, देन डोंट मेक इट सोशल, लेट इट बी अ प्रायव्हेट लाईफ. आणि त्या प्रायव्हेट मध्ये येणाऱ्या सर्कल मध्ये जी लोक येतात ना, त्यांना बोलवा आणि छान लग्न करा.